बोला काय होतं ते शांत बस. मीडियावरचे सगळे खाली उतरा, मीडियाच्या स्टेजवरून सगळे खाली उतरा. नाही सरकारने काय केलं मला नाही वाटत. त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखी आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे हे आपले भंगार खेळ खेळण्यापेक्षा असले डाव खेळावं सरकारने आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं. आणि मराठ्यांच्या मनात जिंकणं गरजेचं आहे. सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगा. अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचा मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार. जर गोरगरिबीच्या लेकरांचं आरक्षण दिलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक एक दिवस मुदतवाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी उत्तर होणार. आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी उत्तर होणार. तर मग नाटकच खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणे. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात आहे. का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात आहे. पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात आहे. का सोडायचं, तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काय नाही केली. मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बंदावाडाव घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दारं बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे जेवणाचे बंद आहेत. म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम मोगाचा ते आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं की ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काहीच करू नाही, पाणी प्यायला मुद्दा मध्ये कदरून जावं मराठी मुंबईत. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. अरे यायला इंग्रजांपेक्षा बेकार झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूम उघडं ठेवणार. कारण पूर आता बघा आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. वारे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्राचा त्यावेळेचा विषय. त्यांनी सांगितलं आम्ही पाठ होऊन देणार नाही, धन येऊनच देणार नाही धन. मग मराठ्यांनी ठरवलं मराठ्यात घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसले. सरकारने
सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराला 1 मिनिटात सांगितलं, तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा. वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं, हो तुम्ही सांगितलेली ते जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करा? मागच्या का बसा रे, मागच्या का बसा राहू ग कमी ओरडत तुले. तुम्हाला कळतं का काही? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. पण गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे येतं. त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला, तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे. आमचे लोक असल्यावर मग देते का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात हे राहणार आहे. मुंबईत गेल्यावर हाल केले तुमच्या सुद्धा, तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे. मग तिकडे बी तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार. बदला होणार. कशाला आपल्याला भरत पडायचं? लेकरं लांबून आले, थेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्या चटणी भाकर द्यावा. मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाटेला बंद ठेवले जाऊन काय धंदा. तुम्ही बघून आले का? छत्र्या नाही, म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा, जन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारण्याला ऐकून तुम्हाला जन मताचं मत काय, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगणार, गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी मोकळा नाही ते ऐकायला. लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं, लोकांचं खरं नाही. ही कोणती पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या फिरवल्या सरकारने, मुंबईत मोकळी करा म्हणलो मी. म्हणजे लोकात आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना? मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते, फिरते, कुणाला शी दिली का? मराठ्याच्या पोरांना कुणाला शी दिली? कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही, इकडे समजा चौपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा. काय ते काय असं मराठीत पोरं म्हणजे काय साफ आहे का? चालता चावतो गेला असेल बिचारो. खेड्यात लेकरू आहे, काही काही पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला. सभा आला की फक्त सभाच जातो, खेड्यापाड्यानं आला मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आल्या तिथं जातो का? आज रेस्ट आवडलाच नाही, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघा कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची एकही भावना आमची एकही भावना असं नका तोडू. तुमच्या दारात आला तुम्ही आम्हाला एक दिवसाची परवानगी द्यायला काय नाव आहे? तसं पाहिलं तर मग परवापासून पोझिशन चालू 27 पासून. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवाली, बिना जेवणाचं तसंच निघालो म्हणून रस्त्याने जेवू. नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडी गेले. मी दुसऱ्याच गाडी ठीक नाही मुख्यमंत्र्यांनी बराचसा लागून घेऊन आपल्या गाडी कामा टोळी शूटिंग फिटिंग करते ना, करून दे ना. त्याला काय खोटं बोलायचं, तेव्हा जे बोलायचं ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची, मीडियाच्या समोर
सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं. 28 सकाळी जेवलो. जेच तिथून पुढे वेळ उठला दुपारी त्याला थोडं गाडीवर बसून जेवलो. ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडं जेवलो. म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर जाऊन पत्रकार म्हणतो तिकडे गाडीतून माझी बिचारी ते म्हणले आज स्थिती नाही करायला म्हणले कमाले ओरिजिनल करतो ते का हे कुठे करायला हे बाबा उपाशीच मारला पत्रकार यांना 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायका जायची सवय गटाला मायामुळे ती आपण गाडीवर वाजत नाहीत मग जिंकत नाही जेवायला मिळाला गेला नाही ते म्हणले आली उगाच येतात आपल्या कारण हे निष्ठेनं करतो वेगळेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं मराठीच्या पोराची बायको वापरू नका. मुंबईत काही करणार नाही ते तेव्हा 75 शाळा जाते परत आजच मैदान लावायचे येते पुन्हा येते काय करणार नाही ते. तुम्ही त्याला चिरी घालू नका ते काही करणार नाही. लय गरीबाचे लेकर आहेत लय मोठं दुःख एकदा घेऊन येत आले ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले. लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हाले किती कमरं मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले तर माजलेले नाहीये वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्यांना राग येते. बरं तुम्ही लवकर नका का पुशिनात मी उपोषण करून करून नेल्यावर मान घ्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयार झालेलं आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नंतर तुमच्या बी महाराष्ट्राचा भाग निघून पुढे तसंच होणार आहे. अहो खरं सांगतो आपण काय कोण ठेवत नसतो. आमचे पोर आले मग तुम्ही टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा की तुमचं जिथं झाले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले आम्ही तिथं पाण्याच्या लिफ्टच्या बोटा बंद करणार. तुमच्या गेस्ट हाऊसला गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार आमच्या राहतो गेलेलं असतं आणि तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार आणि तुम्ही आमचे लेकरं उपाशी मारायला लागले तर कशाला तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतात कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्यात त्रास ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळा आमच्या सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असते ना महाराष्ट्रात त्यांचेही धारपळ होणार मग. हो जशाला तसं होणार जगात ठेवा मुख्यमंत्री जशाला तसं होणार मग. म्हणजे गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देताय. आणखी ना बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे. आणखी ना तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो बाबा कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका. परत कोण होतो गाडी सापडणार गाडी पुढे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी तिथं ते संरक्षण भेटेल. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल हे ध्यानात ठेवा. आणि आणखी नाही सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बंदवून नाही सांगतो ते चेंबूर आणि त्या पट्ट्याच्या गाड्या काढा तिकडून असे निरोप गेले तिथून मागचा सगळा भाग गाडीने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झाला. कारण काल 28 निघलेले लोक ते आणि 29 दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले
ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपल्याच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथं पुढं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येत. तुम्ही तोंडी सांगा पोराला मेळ लागणार कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधला असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणते मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा पोराला मेळ लागणार कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवाने आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी येत या विभागात येत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहेत, रेल्वेज पासून इतक्या अंतरावर आहेत, किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही मॅप टाका म्हणजे पोराला मेळ लागून गाडी आपण लावायची कुठं नेऊ. ते नुसतं मैदान तुम्ही सांगितली आणि भरलेले मैदान त्याचं टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही. आता बघ सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती. मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार आहे तसे तसे महाराष्ट्रात लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे. हे पहिला पण नाही, कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढे दिसत. तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्यांची, तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घातल्याशी हटत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं एक सांगतो, चेंबूरकडं तिकडं ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवण करीत जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा. सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं. दम्म आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा. प्रेस होईल. अरे प्रेस चालू आहे, शांत बसा ना. प्रेस चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करू त्याला कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते ते नसेल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटोळा करायचं असं, त्यांना मराठीला आरक्षण द्यायचं नसेल, मराठी त्यांना संपवायचे असते, त्यांच्या विचार वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी. त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे लेकरबाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीये. त्यांना कशाला वरून येत आली ती का जागा आहे द्यायची. आग ये जन्म पोषाला बसलो तू तर वरून हे नाही इकडं तिकडं मी आग यायची तू खाली टेक तिथं. सरकारला मराठा समाजाचा वाटोळाच करायचंय म्हणून ते येत जात नाही.
येतील नाही येतील त्या सिद्धाने घेणार. तुम्हीच म्हणले परवानगी मिळाली. आम्हाला परवानगी देणारच नाही. एक दिवसाची सरकार देऊ शकतं मला कायम स्वरूपीची देऊ शकतं ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकतं म्हणलं कायम स्वरूपीच देऊ शकतं. मागणी अंमलबजावणी व्यवस्था नसतं त्याला काही कोळ काढून आणायचं असेल दुसरं काय. आमचं तर शांत देऊ तुला काय करून आणायचं काम नाही. चलो अरे ब्रेक चालू आहे ना. फडणवीस साहेबांनी मना लावला. फडणवीस साहेबांनी मना लावला असा संबंध तो आहे. कारण आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्या घ्यायला. यांनी काय केलं सरकार असू यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेची भांडणं लावायची. एकाचं काढून दुसऱ्या जातात. आम्ही त्यांचं काढून द्या म्हणलं का? गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचं सरकार नोंदी 150 वर्षाच्या. सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 17 वर्ष 150 वर्षापासूनच. बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासूनच्या नोंदी आहेत ना. सरकारी दस्तऐवज आहे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काढून दिलं. आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण खाते. याच्यावर यांचे तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी आहेत गॅजेटियर यात येत नाही. त्यांचं काढून पुढे द्यायला त्यांचं कमी करायला म्हणाल तर आम्हाला म्हणाल. ओबीसीला 32% त्यातलं 20% कमी करा आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 350 जातीला असं म्हणलं का? आमच्या नोंदी असत्या 32%, 27% त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो. ही उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केले समाजात समजून सांगत. आपल्या सरकारी नोंदी आहेत आपण कोणाचं घेत नाहीत आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं मी ते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला ते सुद्धा कळालं. आपलं जे आरक्षण 89-90चं 1990चं यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणताय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही. काढून घ्यायचंच नाही पहिलं जे आमचं हे भ्रम निर्माण करते. त्यामुळं काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून. नसतं मी उपोषण करून मारणार. नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं याच्या अडमुठ्यापणाच्या वागण्यामुळं याची सत्ता मराठ्यानेच देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा. मराठ्याला आरक्षण द्यायचं ते करायचं. याच्या अडमुठपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार यावेळी. कारण राज्यात मराठी 50-55%. जर तशी वेळ आली त्या राज्यातलं शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्ष एकदम मराठी. चला धन्यवाद.
आंदोलनाची तीव्रता ती कमी करू शकत नाही. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहिती आहे मी त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्या पोराबाळासाठी झटतोय. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाहीत आम्ही. सरकारने काही शब्द फेकले, मराठ्यांना विश्वास ठेवला. मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा फेकाव करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या, मराठी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. कारण 45 वर्षाला मराठ्याला फसवलं. टेन्शन नाही. एक बरोबर चालू शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखीन जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानी असं ठरवलं का मराठ्याचं गरीबाच्या पोराचं वाटोळं करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्यातली, असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबाचे लेकरं सुद्धा सुखा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता. भाषणबाजी खूप झाली. आता नाही. आता फुलां फाईट, शेवटची फाईट आहे. नाही ते का उत्तर देत नाही तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती. पण आम्ही खंबीर आहेत ना. आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही तर कोणी म्हणलं नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत का? आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्याचं काम आहे येणं. आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागा हटत नाहीत. ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉईंट. मला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल झाले. महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावणे, त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उंटावर बसून कालीन औषध लावणे असं त्याला म्हणते. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दूर झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उंटाच्या खाली उतरला तर एखाद्या जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उंटावर बसून कालीना मलम लावणे याला म्हणते. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवेने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगा. तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत म्हणतात शा दिल्या. भाषा परत म्हणतात शा दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बरं का फडणवीस साहेब, ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे. मी आता काय लाईन लावून नाही, तुम्ही काही इथून लाईट दिसतो तुमचं ठेव. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं. तुम तिथं एक माईक आम्हाला आणून दे, एक भोंगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटोळं केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी, मराठवाड्यात तो ओबीसी. व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा, नाही तर बाहेर राहा तुम्ही.
तुम्ही पुढे वजनशी काय बडबड करता रे इकडचे बडबड बंद करण्यात व्हा बाहेर तिकडं देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी दे विदर्भात एससी दे खानदेशात एसटी दे एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असती का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही एससी होती तिकडची काही एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती बघा आमचा खेळ तर आमचा मराठ्याचं तसंच हे कर्तृत्व केलं तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोरं ओबीसी ती ओपन तर आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून का ना आम्ही मराठीचे म्हणून मिळाला ना इतकी बेकारी तिकडची इकडे पोरगी कराव ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नवरा ओपन पोर ओपन आणि ती ओबीसी आई निवडणुकीला घराती बाप तिचा प्रचार करतो म्हणजे कोणाचे हायका ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का दादा हो द्या दादा फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमचे फुटत टाकणारे आमदार कोणी चपला भरलेल्या फुटं भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार आले ते फक्त कर्तृत्व तुमचं कारण त्यांना मंत्री पद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का या गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमची आणखी विसरण्यात उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या अडंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवाडीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात हिरा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पाखवा तुमच्या गळ्यात बळत होती तुम्हाला वाजतच होत येत तुमचे बोट पुढे बघा पाखवाचा पकाच्या खालच्या बाजूला आहे पकात खालूनच तो वाजत वरून वाजत असतो त्यावेळी तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकात वाजत जाणार तुमच्या गळ्यात टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर कोणत्या चरणावर 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का हे नाही वाटतो तुम्ही ते टंगळा हे करतो ना हे करतो तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे तुमचे कर्तृत्व सोपे नाही सांगाव की मला राज्य येईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हल्ला नसतो आम्ही तुम्हाला बोलत नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर महे पोलीस आहेत मया पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवाडीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायलावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या तेव्हा हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हमला नाही याला जेलात जाऊ दे तर ते म्हणते माया पोलिसाला हल्लं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे म्हणजे जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं त्याच्यानंतर पुढे दिले
तुम्ही आडमुठे चालले तर आपण आडमुठे चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुऱ्या महाराष्ट्राने कौतुक केलं. केलं बाहेर बरोबर. तुम्ही जसे वागतात तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर काय नाही ते बंगल्याचं वर्षा बंगला, वर्षा बंगला, बरं हा वर्षा बंगल्या जर मेघुजीला बोलावले तर आपलं नाव बदलून ठेवा. एकदम सोपं. पण तुम्ही मारा मुलीच्या भानगडीत पडू नका. मारी धोपटी दादागिरी करीन पोराला, ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यात. आणि तिचे पोस्ट व्हायरल होते ना, ते जिल्हे चपाटे असतील 4-2 पुढचे अशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले. मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या, आता राज्यपाल कोठ्यातल्या, राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली, त्यांचं कमळच वाजलं. मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंब देते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या, मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं म्हटलं केलं तुम्ही ते टाकीतो, मग कोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझ्यावर बी यादी काही अडचण. नाही हे बघा, मला लाखो लोक आले इकडं, हे शांत बसा, लाखो लोक इकडं आले म्हणून माझं मस्तीत बोलणार नाही, सरकारला बोलायचं म्हणून. मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असेल वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलत असं मला वाटतं. तुमच्या प्रश्नावरती ते मताची चोरी झाली का नाही, मला काय मी तज्ञ नाही द्यायला. हा ना, मग सांगतो तुम्हाला. मायला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला कोणी पडली, लोकसभेला ते एका निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मानायचे, पण आता विचारला तरी म्हणून सांगतो. जर ते मताची चोरी असते विधानसभेला, लोकसभेला फक्त निवडून आले ना, असं मला वाटतं नसावं बोल, असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो, मी काय त्याला तज्ञ नाही आहो. करू शकते जे काही सुविचार असले नमुने माझे ते करू शकते. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्री सकारात्मक आहेत, बरेचसे आमदारही तुम्हाला पर्सनली पाठिंबा दर्शवणार, मग थोडा अर्थ आहे कुठं? इगो, ते मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा द्वेष, आकाश मराठ्यांविषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधवाकडून निरोप पाठवला. जे आहे मीडिया योग्य वेळे योग्य संधी, गोरगरीब मराठींचे करोडोचे म्हणत येते. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं किंवा तुमच्या घुसत, एखाद्याला पद नाही दिलं किंवा तुमच्या घुसत, पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तुम्ही घरीपर्यंत विसरले. योग्य ट्रॅक घ्या, अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या, आरक्षण देऊन करोडो मराठी तुमच्या पाठीशी राहते. कळत होता नाहीये द्वेष पडला बस, बाकी काय. त्याला धन्यवाद. तोड पडले उद्या बोल तुम्ही आले. आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा, सारखे निरोप पाठवू नका. इकडे गाड्या आड्या लावल्या, तिकडे आड्या लावल्या, त्या रोड थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा, म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना तो संदेश जाईल, या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावा, किंवा वाशीला या ठिकाणी, चेंबूरला या ठिकाणी, सायनला अमुक ठिकाणी, दादरला या ठिकाणी,
मंत्रालयाच्या आसपास, आझाद मैदानाच्या आसपास, अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठावर येऊन सांगता मी करतो घोषित. मी तुम्हाला खरं सांगतो, उद्यापासून मी बोलणार नाही. येतो घोषित करायचं बोलायचंच नसतं, पण मला लय कधी तुम्हाला लय कधी काय मग ते बार मला विचारले ते सरकार, मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो तुम्ही पहिल्या पार्किंग लवकर तातडीने घोषित करा, मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून, म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जाते. आणि आता विरारच्या पोराला सांगतो, आता ते काय असं तिकडचा टप्पा येणार असं तो खानदेश विदर्भातला आला, आणि यांना काय मुख्यमंत्री असा माणूस आहे, त्या 2 लोक आहेत ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलते, आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मार्ग लांब चालला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा, आपण काय केलं पाहिजे. 13 ते गाफी मराठवाड्याचं मागं नाही, आता मराठी संपले, याच्या माग पुन्हा राहिले. पश्चिम महाराष्ट्र याच्या मागं राहिलं नाही, याच्या मागं कोकण राहिला नाही, खानदेश विदर्भ राहिला नाही, ते राहिलं गाफी. जेव्हा आता पोटे मराठी दिवसळे, आता डोकं खाली आता काय करावं पहिले सांगत होतो. मी गरीबाचं कल्याण केलं, मी मला नाही सोडू शकत. विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात, त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या आहेत, त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंग वर नेऊन लावा, आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला मी पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बोलता येणार नाहीये, मग आता तोंड कोरडं पडलंय, म्हणून माझी विनंती आहे तुम्ही घोषित करा. मराठ्याचे पोरं गाड्या येऊन लावतील, आणि नाहीच लावल्या तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या, कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाहीये जास्त. त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या, आणि त्या पार्किंगला लोकांचा आता तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या, त्याच्यामुळे ते रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले, नुसतं 29 म्हणता, 29 कुठं बीडला दिलं का, अमरावतीत आहे का, कुर्शी धाराशिवला आहे का, लातूरला आहे का, हिंगोलीत आहे का, इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिले, असं त्याच्यावर लिहावं लागत ना. नुसती 29 दिली. आता 29 आम्हाला काय मिळायला लागली, एका गल्लीत ढुकलं, दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत निघतो. जवळपासची मैदान, त्यामुळं जवळपासची मैदान ओपन करा म्हणा. आझाद मैदानाच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठी कुस्ती, काही ताण होणार नाही. सरकारला शब्द आहे. धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडले, सकाळपासून नाही घेतलं, पण आणखी 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये, कारण त्याला तिकडे फोन आले काय पाहुणे, मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन का ना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला, जेव्हा सकाळी त्या पोराजवळ मी जाणं ते बघत, मग मी काय करायचं. आणि बाबा तसं जर ते फळ्या किमत असल्या ना, फाईन मारायचं घ्यायचं, पण मुंबईत द्यायचं, चुकायचं नाही, चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॉफिक जाम कशामुळे होती, तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लागलं. हे कराय तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काय नाही, पाण्याचं आणखी आज उद्या आहे सुरू. घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखी थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे.
आणि नाही मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक पोषण सुरू करा आणि सगळ्या गाड्यांनी झोपायचा उगाले टेन्शन नाही घ्यायचं. हा पाणी येणार घेतो पाणी आजचे उद्या दिवस येणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडून दिलं काय पोरं जरा जेवायचा आपल्या स्वयंपाक करायचं जेवायचं गाड्यात झोपायचं सगळं किती अंतर आहे काय ते बघून ठेवायचं. गाड्या याच्यासाठी बंद केल्या काही गोष्टी समजून घ्या. निघाले पार्किंग काही फुल झाल्या तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग आहे लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी आडवटपणा करायचा नाही मग ते नाही आवडणार. हा इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू. पण इथल्या मैदानात काही बरेच फुल झालेत ना. मग आपल्या लोकांनी बाहेर लावायचं गेलं तिथं इथं असं आहे 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे का त्यांना 5 रुपये. आणि हे डी झोन आहे ना हे डी झोन आहे ना डी झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना मला त्रास होतो तुम्हाला मनाने सांगतो. परत सगळेच माझ्या जीवाचे आपले पण आणि बाहेर चिखला तो बाहेर ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय नवसाचे नाहीत आणि ते काय बिगर नवसाचे नाही. मला वागणूक देताना सगळ्याला सारखी द्यावं लागेल. व्यासपीठावर सुद्धा तसंच सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. पण मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. आत आले बाहेर गेले मागून पुढे बाहेर निघायचं एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता 1-7-8 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे स्वयंसेवकाचे खोटे पिल्ले गुतून मयाजवळ येऊन बसू नका. माणसं लोटायचं काम जेवले का हे बघायचं काम कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम माया पुढे घेतलं तरी घ्यायचं गळ्यात घालून आणि त्यालाच लोक म्हणजे बाजूला काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळे नाही काम करा पुढे बाहेर व्हा हे सुद्धा मुळा आरक्षण मिळूस तर फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढ फोटोच्या नादात वटवळ करायचं नाही समाजाचं. चला बोलायला लावू नका मला त्रास होतोय. सकाळी घेतो मी सकाळी 100% घेतो. अरे बाबा मी बरीच हिंदी शिकवलं नाही टेन्शन घेऊन सकाळी बेस्ट देतो. हा कशाच्या आले आपलं उडीदाण्याचे आण पत्यान करा ना बघून आण प्या ना त्या टाकलं उडाला बायकडे नसतं काय. सगळ्यांनी सामान आणलं ना आणि ज्याने आणलं नाही ते परत माघारी जा. नाही तर मग एखादी गाड्या येणार का आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काही येणार आहेत. आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी म्हणजे पुढच्या बरं का शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्प्यानं त्याला माझ्या चहा पाण्याचं तुमच्याकडे टाकून घेऊन